बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे जमिनीच्या व्यवहारात शासकीय कागदपत्रात फेरफार करून 5,70,000ची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी सहाय्यक दुय्यम निबंधक सुनील पंढरी चव्हाण यांच्यासह अहमद हबीब मोहम्मद मुसा, मोहम्मद शरीफ मोहम्मद मुसा, मोहम्मद मुस्ताक मोहम्मद ईसा उर्फ मुस्ताक भाईजान, एजाज मुस्ताक देशमुख आणि मोहम्मद साबिर अब्दुल हबीब या 6 जणांविरुद्ध जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। फिर्यादी मनीष कुमार भिकमचंद गांधी यांच्या तक्रारीनुसार आरोपींनी ब वर्ग जमिनीचे संगणमताने अ वर्ग धारणधिकारात रूपांतर करून खरेदी खत नोंदवले। या व्यवहारात फिर्यादीची 5,70,000 रुपयांची फसवणूक झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे। या प्रकरणी पोलिसांनी कलम 420, 468, 471 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय वेरुळकर हे ठाणेदार नितीश कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे। देशोन्नतीसाठी अनिल कुमार गोठी यांची रिपोर्ट। माझं नाव मनीष भिकमचंद गांधी, राहणार जामोद। माझा प्रॉपर्टी घेणे आणि विकण्याचा व्यवसाय आहे। माझ्या जो 2021 मध्ये शेख मुस्ताक भाईजान यांनी एक प्रॉपर्टी आणली होती, पण ती वर्ग 2ची म्हणजे धारणाधिकार ब ची असल्यामुळे त्याची खरेदी होऊ शकत नव्हती। त्यामुळे त्याची परवानगी काढणे आवश्यक होती। तर तशी मी रजिस्टर सौदा चिठ्ठी केली होती, नंतर त्याची परवानगी काढण्यासाठी टाकलेली होती। परंतु शेख मुस्ताक भाईजान व इतर 4 जण व आपले साहेब यांनी मिळून संगनमत करून त्या सुनील चव्हाण साहेब यांनी डॉक्युमेंटमध्ये फेरफार करून एडिट करून त्याची खरेदी नोंदवून घेतली। ज्यावेळेस मला माहीत झालं, मी पोलीस स्टेशनला तशी तक्रार दिली व त्याच्यामध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहे व योग्य ती कारवाई करून मला न्याय मिळण्यात यावा ही विनंती।